नमस्कार, मी प्रतीक विजय कोणेकर. मी आज आलो आहे शहापूरमध्ये, आसनगाव शहापूर एरियामध्ये. तिथे आपल्याला काही नाईसकरांचा प्रॉब्लेम झालेला आहे. जे आता उपोषणाला बसलेले आहेत. आम्हाला गेले 1 वर्षापासून मी समाजसुधारक कार्यकर्ता म्हणून काम करतो निर्भय महाराष्ट्रासाठी, निर्भय महाराष्ट्र पार्टीसाठी. तर इथे आल्यावरती कार्यालयात असं निदर्शनास येतं की इथे सर्वात जास्त तक्रारी तहसील कार्यालयाच्या असतात, पोलीस स्टेशनच्या असतात. या तक्रारीत दखल घेतला असता इथे असंच निदर्शनास येतं की इथे मोठ्या प्रमाणात खाजगी कर्मचारी काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात इथे लूट होते जनतेची. कोणत्याही प्रकारचं काम होत नाही आहे आणि खाजगी जे कर्मचारी आहेत ते मोठ्या प्रमाणात दस्तावेजांची अफरातफर करताना दिसून येत आहेत. बरेचसे कागदपत्र वगळले आहेत, बऱ्याचशा तक्रारी येत आहेत. साध्या शिक्का मारण्यासाठी देखील ना इथे 6 महिन्यापूर्वी 50 रुपये घेतले जायचे. ते अनधिकृतपणे त्यांचं म्हणणं हे आहे की जे सरकारी कामगार आहेत त्यांना आपल्या जनतेकडे पैसे घेण्याच्या कशा पद्धतीने पैसे घेतात. ते स्टॅम्प मारण्यासाठी जर ते 50 रुपये घेत असतील तर सरकार त्यांना पगार काढतो. हा आपला माझ्या मागण्या अशा आहेत की तहसीलदार कार्यालयामध्ये तलाठ्यांच्या व मंडलाधिकारी यांच्या हाताखाली जे काही खाजगी कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी अशा माझ्या मागण्या होत्या. परंतु तहसीलदार यांनी असं पत्र दिलं आहे की असं कोणत्याही चौकशी संदर्भात व उपोषणासंदर्भात पत्र दिलं होतं. त्यांनी असं जे पत्र दिलं की असे कोणतेही खाजगी कर्मचारी या कार्यालयात नाही आहेत. तर माझं असं सांगणं आहे की आता जे माझ्याकडे पुरावे आहेत तर त्या अनुषंगाने त्यांनी तलाठ्यांवरती गुन्हे दाखल करायला हवे होते. परंतु त्यांना असं न करता ते त्यांना पाठीराखा म्हणून उभे राहते. तरी सदर माझ्या 3 मागण्या आहेत की खाजगी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समिती इथे स्थापन करावी. त्या संदर्भात मी देखील लिहिले शासकीय पत्र गैरवापर आणि भ्रष्टाचार थांबवावा. तरी मोठ्या प्रमाणात इथे लाच घेण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात इथे निदर्शनास येतात. तरी अजूनपर्यंत कोणत्याही इथे बंधन लागलेलं नाही आहे. त्यासाठीच आम्ही इथे अमरण उपोषण ह्या जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या बंद. जय हिंद, जय महाराष्ट्र.